खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। सुखवत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित, नगरपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस, 43 लाखांहून अधिक थकबाकी। नगराध्यक्ष कलावती माळी यांनी पत्रकार परिषदेतून केला खुलासा। शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले। या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून रुपये 43,35,770 एवढे वीज बिल थकीत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी पुरवठा होणार की नाही यासाठी पाणी जपून वापरा असं शहरातील नागरिकांना आवाहन करत संबंधित थकीत बिलाविषयी चौकशी करून योग्य तो मार्ग काढू असा खुलासा पत्रकार परिषदेतून नगराध्यक्षा कलावती माळी व नगरसेवक प्रतिनिधी यांनी यावेळी पत्रकारांना केला आहे। नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती माळीसह नगरसेवक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। सदरच्या पत्रकार परिषदेतून पुढील महत्त्वपूर्ण गंभीर विषयावर नगराध्यक्षा श्रीमती माळी यांनी पुढील प्रमाणे सदर विषयावर आपले म्हणणे मांडले की शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे। या योजनेचे ऑगस्ट 2025 पासून 43,35,770 एवढे वीज बिल थकीत आहे। वीज बिल हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अथवा 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जाते। दरम्यान या काळात प्रशासक असलेले निधी अप्राप्त आहे आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काहीही प्रयत्न झालेले नाही। सद्यस्थितीत शहराला बुराई नदीमधून पाणी पुरवठा होतोय, मात्र गेल्या आठवड्याभरापासून बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झालाय। परिणामी सुखवत येथील पाणी पुरवठा सुरू करणे अत्यावश्यक बनले आहे। तथापि वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही। पॅनल प्रमुख राकेश माळी गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम 1 लाख रुपये थकीत वीज बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत। दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळीसह नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, अरुण देसले, नगरसेवक अर्जुन सोनवणे, नगरसेविका कमलाबाई पाटोळे, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, प्रकाश चौधरी, मनीष माळी, वैभव गुरव, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह शहरातील पत्रकार उपस्थित होते। तसेच शहरातील नागरिकांनी सध्या पाणी जपून वापरा असं यावेळी नगराध्यक्षा यांनी सांगितले। सुमारे 43 लाखांहून अधिक रुपयांचे वीज बिल थकबाकी असल्याने ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आलाय। पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असताना इतकी मोठी रक्कम साचू देणारे नगरपंचायत प्रशासन नेमके करत होते तरी काय, असा संतप्त सवाल आता शिंदखेडा शहरातील नागरिक विचारत आहे। महिन्यानंतर महिने वीज बिल न भरता थकबाकी वाढत गेली तरीही मुख्याधिकारी प्रशासक गप्प का होते? वीज वितरण कंपनीकडून नोटिसा, पत्र व्यवहार इसाय येत असतानाही केवळ पुढे पाहू याच्या धोरणावर कारभार चालवण्यात आला का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। वीज कनेक्शन तोडले जाईपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न करणे म्हणजे जनतेच्या पाण्याशी थेट खेळ केल्यासारखं आहे। आता आज वीज नाही, पाणी नाही आणि सर्वसामान्य नागरिक मात्र टँकर, खासगी विहिरी व महागड्या पर्यायांच्या दयेवर आहेत। मात्र या परिस्थितीत जबाबदार असल्यावर एकही शब्दांचीही कारवाई नाही, हीच शोकांतिका आहे। पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेत अशी बेजबाबदारपणा, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळपणा परवडणारा नाही। 43 लाखांची थकबाकी एका दिवसात निर्माण झाली नाही, मग याआधी जबाबदारी निश्चित का झाली नाही? दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरणावर पडदा टाकला जाणार? शिंदखेडा नगरपंचायतीने तातडीने थकबाकी करून वीज पुरवठा पूर्ववत करावा, तसेच या गैरकारभारात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे। अन्यथा हा प्रश्न पाण्याचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ठरेल, हे लक्षात ठेवावे लागेल। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे। या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून रुपये 43 लाख एवढे वीज बिल थकीत आहे। वीज बिल हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अवघ्या 15व्या वित्त आयोगातून निधीतून भरले जाते। दरम्यानच्या काळात प्रशासक असलेले निधी अप्राप्त आहे आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काही प्रयत्न झालेले नाहीत। सद्यस्थितीत शहराला बुराई नदीमधून पाणी पुरवठा होत होता,
मात्र गेल्या आठवड्यापासून बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झाला आहे. परिणामी सुकोद येथील पाणी पुरवठा सुरू करण्याचे अत्यावश्यक बनले आहे. तथापि वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. पॅनल प्रमुख राकेश माळी गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम ₹1,00,000 थकीत वीज बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत. आज दिनांक 17/1/2025 रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 4 ते 4.5 महिनेच फक्त सुकोदचे पाणी लागतं. आपली बुराई नदी ही 12 जेव्हा होते आपल्याला दिवाळी जानेवारीपर्यंत किंवा मार्च एप्रिलपर्यंत पाणी पुरतं. पण यावर्षी काय झालं, पाट्या टाकल्या गेल्याने ही प्रशासनाची दिरंगाई, त्याच्यात आपण भरपूर लोकांनी बातम्याही लावल्यात. तरीही पाट्या टाकल्या गेल्याने काही प्रमाणात आपलं पाणी म्हणजे काही नाही, खूपच दिवस पाणी आपलं वाया गेलं. आणि आपल्याला पाणी जे पुरवत होतं आपण 4 ते 4.5-5 महिने ते पाणी वापरतो. त्याचे जे बिल आहे हे प्रशासनाच्या काळातील आहेत का मागच्या काळातील आहेत ते काही आपल्याला आजपर्यंत आढळून आलेलं नाही. तरी आपण ते बिल आपण भरायला तयार आहोत. आणि आजच आपल्याला आपल्या बुराईच्या जॅक्टोलवर ज्या 3 मोटर चालत होत्या त्या आज एक मोटर चालते आणि त्यालाही काही वेळेस आपल्याला पाण्याचा साठवा होत नाही म्हणून ते बंद करावं लागतंय. त्यामुळे आता आज पाण्याची तीव्र टंचाई आपल्याला येत्या 2-4 दिवसात शिंदखेडा शहराला जाणवणार आहे. तरी याची नागरिकांनी तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या नगराध्यक्षताईंच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना अवगत करतो आणि पाणी आपण जपून वापरावे ही नम्र विनंती नगराध्यक्षताई आणि सर्व आमच्या पॅनलच्या मार्फतून आम्ही तुम्हाला करतो. आणि आमची MSCBच्या लोकांशी बोलणं चालू आहे. त्यांनी जर वीज पुरवठा त्वरित आपल्याला चालू करून दिला तर आपली समस्या निकाली निघेल. नियोजन आहे आमचं, परंतु जी काही आपली 21 कोटीची पाणी पुरवठा योजना झालेली आहे त्याच्यात अनेक त्रुटी आढळल्यामुळे शिंदखेडा शहराला जे पाणी पुरवठा होतो आहे तो फार, ते म्हणतायत आम्ही 4थ्या दिवशी पाणी देतो, परंतु गावामध्ये 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, काही भागांमध्ये 3ऱ्या दिवशी, काही भागांमध्ये 4थ्या दिवशी असं पाणी मिळत आहे. परंतु या नियोजनासाठी माननीय आपल्या नगराध्यक्षताईंनी आणि राकेश भाऊंनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना बोलून आम्ही त्या दिवशी एक मीटिंग घेतली आणि संबंधित जे पाईपलाईनचे ठेकेदार होते देवरे म्हणून, ते मला वाटतं ते याच्यातले होते, अवंतिका नाही, तेजसवाल्यांनी जे काही केलेलं आहे आणि त्या तेजसवाल्याशी पण संपर्क साधला. तेजसवाला हा असं म्हणतोय आमच्या माहितीप्रमाणे, शासकीय माहितीप्रमाणे नाही, मी जो काही पाठपुरावा केलेला आहे त्याच माध्यमातून मी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्या 2 नोटिसाचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु 3री नोटीस अशी द्यावी आम्ही आमच्या सर्व सन्मान्य सभासदांनी त्या दिवशी विषय ठरला की कोर्टामार्फत त्यांना आपल्या वकिलामार्फत एक नोटीस पाठवावी असं आमचे ठरलेलं आहे. आणि आपल्याला शहराला, शिंदखेडा शहरामध्ये 2 दिवसाआड पाणी मिळेल अशी योजनेसाठी आमचे सर्वांचे प्रयत्न आहे. आणि यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा सूचित केलेलं आहे तर भाऊ याच्या संदर्भातलं तुम्ही लक्ष घालून आमच्या शिंदखेडा शहराच्या पाणी पुरवठा जे काही झालेली आहे, तांत्रिक ज्या काही त्रुट्या आढळलेल्या आहेत त्या पूर्ण करायची जबाबदारी हा संबंधित ठेकेदाराची आहे. परंतु मला असं माहिती मिळालेलं आहे की या ठिकाणी आपले जे शिव आहेत ते शिव बिडकर म्हणून होते, त्यांनी जे काही बिलं वगैरे काढून लवकरात लवकर त्यांनी ते समझोता करून आरामाने त्याच्यात गैरव्यवहार झालेला आहे असा आमचा समज आहे. आणि या समजमध्ये असा झालेला आहे कारण की संबंधित जे पाणी पुरवठा करणारे लोक आहेत त्यांना बोलवलं ते की बाबा सबलाईन टाकलेली आहे, मेन लाईन टाकलेली नाही, मेन लाईनला ती सबलाईन जोडली जाते, सबलाईनच नाही तर त्या भागात पाणी पुरवठा कसा होईल म्हणून ती जोडणी करण्यात आलेली नळाला असं त्या सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. आम्हाला जर आणि परत असा विषय एक आहे की जी आपल्या ही सुपरवरून जी योजना आहे तिथून जे पाणी शिफ्ट होतं आपल्या इथं कमी दाबातलं पाणी येतं आणि या ठिकाणी जे काही टाक्यांमध्ये भरलं जातं त्याच्याकडे म्हणजे अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी ते कमी पडतं. म्हणजे सुपरतून जे येणारं पाणी आहे ते कमी प्रमाणात येतं. त्याच्यासाठी वाढीव मोटारी म्हणजे मोठ्या हॉर्सपॉवरच्या मोटारी बसवणं गरजेचे आहे असं त्यांनी संबंधित ठेकेदारांनी आम्हाला ती माहिती दिलेली आहे. परंतु ते असं म्हणतात पुन्हा म्हणजे गोलमोल उत्तर देतात ते. त्या दिवशी असं ठरलं की बाबा म्हणजे मग जास्त हाऊस पॉवरच्या मोटारी जर बसवल्या तर पाईपलाईन तुटण्याची संभावना आहे.
म्हटलं मग आम्ही असं विचार केला तर म्हटलं मग योजना मंजूर कशी काय झाली ते बुवा त्या काळातली लोकसंख्या विचारात धरली असता 2014ची त्याच्यामुळे ती योजना तशी बसलेली आहे. आणि गावाच्या म्हटलं मग व्यास कसा केलेला आहे तुम्ही पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातलं सर्व ठेकेदारांना विचारलं, परंतु ठेकेदारांनी काही गोलमोल उत्तर दिले. तर तुम्ही बुवा त्यांना बोलवा, माझ्याकडे हेच काम होतं, त्यांच्याकडे हेच काम होतं. हा देवरे आता तिथे 24 कोटीची योजना त्यांना दिलेली आहे आता हे नंतरची. हो नंतर मग ती विस्तार वाढला त्या पद्धतीने हो, केलेली ते असं म्हणतायत आता ती दुरुस्ती करायची आहे. म्हणजे मध्ये पण बऱ्याच अजून अनुभव आहे. एकूण थकबाकी 22 लाख रुपये होती, परंतु ती ऑगस्ट 2025च्या बिलामध्ये 22 लाखापर्यंत दिसते. त्यावेळेस 2 लाख रुपये भरले गेलेले होते, परंतु आता नवीन वीज बिल 4 महिने खंडित होता, 5 महिने, तर त्याच्यावर 23 लाख रुपये नवीन वाढवून आलेले. ते कशाचं आहे ते पण आपण करतोय, नेमकं काय आहे ते त्याची पण चौकशी करतोय. गावातील संवेदनशील विषय म्हणजे असं होऊ शकतं की सत्तारूढ बसले लगेच गावातील पाणी बंद झालं, परंतु याची जाणीव आपण सगळ्यांनी जनतेला करून द्यावी याच्याकरता या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. माननीय पालकमंत्र्यांशी पण आपण याच्याशी आम्ही संपर्क साधून, माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी पण पत्राद्वारे संपर्क साधून याच्याबाबत तीव्र हालचाली सुरू आहे. हा विषय आपल्याला बंद करता येणार नाही. आज शनिवारी सुट्टी होती, रविवारी सुट्टी, याच्याने हा बंद नाही करावा लागणार, कारण पाणी आपल्याला द्यावंच लागणार आहे. ही परिस्थिती अशी आहे. टोटल किती थकीत आहे सर? ते आपल्याला 43 लाख तो आकडा आहे, 43,37,000. किती दिवसाचं असेल ते अंदाजे? हे तर मागून थकीत साचत आलेलं आहे. त्याचा कालावधी किती त्याचा आपण शोध घेतोय. ऑफिस बंद असल्यामुळे ते आपल्याला माहिती या प्राप्त संदर्भात आपण आपले प्रशासकीय अधिकारी हो हो त्यांच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे. त्यांनी पण पत्रव्यवहार केलेला आहे MSCBशी की ते 22 लाख आमचं थकीत आहे बुवा, तुम्ही 23 लाख वाढीव का दिले ते फागणेकर साहेबांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. थकीत असल्याची कारण तुम्ही विचारले का त्यांना? मग हे आता कार्यालयीन सुट्टी आल्यामुळे आणि 1-2 दिवसात जे प्रकार आहेत त्याच्यामुळे हे सगळे मागचं राहिलेलं आहे. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये संवेदनशील मुद्दा आहे. पाणी पुरवठा झालाच पाहिजे, त्याच्याकरता लवकरात लवकर प्रक्रिया सुरू व्हावी आणि नागरिकांनी संयमाने सध्या पाणी वापरावे हा एक मुद्दा आहे. शक्यता आहे लवकरात लवकर तो पाणी पुरवठा सुरळीत पण होऊन जाईल आणि शनिवार रविवार कोणी सुट्टीचं काही कारण सांगू शकतात, त्याच्यामुळे सोमवारी पण कनेक्ट होऊन जाईल. परंतु तसं अजून पॉझिटिव्ह आपल्याला मिळालेलं नाही, पण आपले प्रयत्न सुरू आहेत. आता बंद केलंय का मग कनेक्शन? बंद जे ऑगस्ट 2025 पासून बंद आहे, असं आहे, खंडित केलेला आहे. खंडित केलं. प्रशासकीय अधिकारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.